नमस्कार ताईले मॅडम, मी आपलाच भाऊ बेदरे सर. आपण सुवर्णकार आळंदीमधून आपल्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. तर आता तुम्ही पाहताय की 10 दिवसामध्ये जवळपास 10 ते 12 हजाराने सोनं वाढले. तर आणि तुम्ही ज्या गुगलच्या कंपॅरिझन मध्ये गुगलचा भाव लोकल मार्केटपेक्षा गुगलचा भाव थोडा कमी राहतो, 2-2.5 हजारांनी कमी दाखवला जातो. तर असं का? तर लोकल मार्केटमध्ये सोन्याचा भाव हा डिमांड अँड सप्लायच्या हिशोबाने चालतो. डिमांड अँड सप्लायचा खेळ असतो सगळा हा. तर तुम्ही पाहता की नोव्हेंबर डिसेंबरच्या महिन्यामध्ये जवळपास भारतामध्ये 2 महिन्यामध्ये 10 लाख लग्न होतात. तर या 2 महिन्यामध्ये सोन्याचा मागणी वाढली जाते, त्या हिशोबाने सोन्याचा भाव पण वाढला जातो. तरी आणि गुगलवरचा जो भाव असतो तो M6 भाव असतो, त्या हिशोबाने लोकल मार्केट चालत नाही. त्याच्या हिशोबाने 2,000-2,500 सोनं जास्तच चालतं. तरी त्याच्यामध्ये वेगळं काही नसतं, कारण M6 भाव हा शेअर मार्केटच्या हिशोबाने चालतो आणि सोन्याच्या दुकानचा लोकल मार्केटचा भाव हा डिमांड अँड सप्लायच्या हिशोबाने चालतो. तरी त्याची कोणी भावाची काळजी करून घेऊ नये. जो लोकल मार्केटला भाव चालतो त्याच हिशोबाने सोनं खरेदी करावे आणि जो M6 भाव असतो तो डिजिटल गोल्डच्या हिशोबाने चालला जातो. धन्यवाद.